हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आज अगदी विशेष असा दिवस आहे. आमच्या इथे म्हणजे आमच्या साईनगरमध्ये आरोग्यमंत्री सुरू होतं आहे, म्हणजे सरकारी दवाखाना सुरू होतो आहे. बरेच दिवस झालं आमच्या इथे कोणत्याही प्रकारची आरोग्यसेवा उपलब्ध नव्हती सरकारी पद्धतीची, पण ते आता सुरू झालेलं आहे. तर त्याचं आज उद्घाटन आहे. आमच्या इथले 4ही नगरसेवक त्या उद्घाटनासाठी येणार आहेत. तर चला, तर मग आपली ही तयारी झालेली आहे. आपणही जाऊन येऊ आणि पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ते काय काय बोलतायत, आमच्यासाठी कोणकोणत्या सुविधा त्यांनी आणलेल्या आहेत ते सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आमच्या प्रभागातील नगरसेवक म्हणजेच निलेश भाऊ तरस हे प्रत्येक कामासाठी वेळेवरती प्रत्येक नागरिकाच्या हाकेला ओ देण्यासाठी हे तयार असतात. कधीही म्हटलं, त्यांना कधीही फोन करून एखादी अडचण सांगितली तरीसुद्धा ते एका फोनवरती लगेच सगळी कामं होतात. त्याचप्रमाणे ऐश्वर्याताई तरस यासुद्धा म्हणजे आमच्याकडे छोटे मोठे जे सगळे काही प्रॉब्लेम आहेत ना, लाईट नाही आहे वगैरे काही प्रॉब्लेम असला तर आम्ही एकतर निलेश भाऊ तरस, नाहीतर ऐश्वर्याताई तरस, नाहीतर राजेंद्र भाऊ तरस यांनाच फोन करून सांगतो. वेळच्या वेळी कामं कशी करावीत हे यांच्याकडनं शिकायला पाहिजे. बऱ्याचदा नगरसेवक हो 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 करतात आणि कामं होत नाहीत, पण आमच्याकडे तसं काही होत नाही. म्हणजे आमच्याकडे जर 2-3 तासाच्या वरती लाईट जरी गेली ना, तरी आम्ही नगरसेवकांना फोन करून सांगत असतो की दादा, आमच्याकडे हा प्रॉब्लेम झालेला आहे, आणि पुढच्या 15 ते 20 मिनटात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन आमच्याकडे लाईट आलेली असते. पाण्याचा, कचऱ्याचा, सगळेच भरपूर काही प्रश्न असतात नगरपालिकेमध्ये. तर तत्पर नगरसेवक, कामाचे माणूस म्हणजे हे सगळे आहेत आमचे नगरसेवक. तर त्यामध्ये निलेश भाऊ तरस आहेत, ऐश्वर्याताई तरस आहेत, तंत्रपाळे सर आहेत, आणि त्यानंतर बापू कातळे म्हणजे रेश्माताई तरस कातळे ह्या आहेत. तर अतिशय जागरूक नगरसेवक म्हणतो ना आपण, तसे आहे. छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष देणं, आपल्या प्रभागाची प्रगती कशी होईल या गोष्टींकडे लक्ष देणं, या सगळ्या गोष्टींमध्ये ते स्वतः लक्ष घालून या सगळ्या गोष्टी करून घेत असतात. हे आरोग्य मंदिर त्यांच्याच मदतीने तयार झालेलं आहे. आमच्या इथल्या मीनाताई ढेरे यांनी निवेदन दिलेलं होतं की इथे सरकारी दवाखाना हवा सर्वसामान्य नागरिकांसाठी. तर यांनी सगळ्यांनी ते काम करून हे पूर्ण करून घेतलेलं आहे. तर त्यांच्याच प्रयत्नांमुळे आम्हाला आज सरकारी दवाखाना उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी खरंच खूप धन्यवाद. त्यांचे मनोगतसुद्धा मी पुढे म्हणजे ते जे बोललेले आहेत ते सगळं मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर ऐश्वर्याताई तरस ह्या आत्ता आलेल्या आहेत. त्यानंतर सगळ्यांच्या हस्ते आता छान मस्त असं आरोग्य मंदिराचं उद्घाटन होणार आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर दीपप्रज्वलन करून घेण्यात आलं सगळ्यांच्या हस्ते. इथला स्टाफसुद्धा खूप चांगला आहे. आणि साईनगरमधून तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल तर साईनगर पाण्याच्या टाकीजवळ आपला सरकारी दवाखाना आता सुरू झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून इथे भेट देऊ शकतात. गरोदर महिला, लहान मुलांचे डोस आणि रेग्युलर जे आपले सरकारी दवाखाना म्हणजे सर्दी, ताप, थंडी, खोकला यावरती इथे तुम्हाला उपचार मिळणार आहेत. त्यासाठी तुम्ही आवर्जून इथे येऊ शकतात. त्यानंतर उद्घाटन झालं, दीपप्रज्वलन झालं, त्यानंतर सगळ्यांचे सत्कार वगैरे झाले आणि त्यानंतर आता सगळ्यांचे मनोगत आपण ऐकणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आरोग्य केंद्र आपण सुरू करण्यात आलेलं आहे. इथून मागं बघितलं तर गेले 20 वर्ष झालं आपलं हे पालिकेमध्ये गाव आहे, पण तरी देखील इथे एकही असा दवाखाना नव्हता. त्यामुळे काय व्हायचं, प्रत्येक इथल्या सगळ्या नागरिकांना एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ यायची. आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये गेलं तर तिथला आपल्याला खर्च माहिती आहे, कमीत कमी 150 ते 200 रुपये त्यांची फक्त कन्सल्टिंग फी असते. तर ते प्रत्येकाला परवडणारी न असते. आणि साईनगरमधले रहिवासी आपण बघितले तर अगदी साधारण कुटुंबामधले सगळे नागरिक आहेत. तर एक पालिकेकडनं हे जे इथं आरोग्य मंदिर उभं झालेलं आहे, तर ह्याच्यातनं नक्कीच सगळ्यांना लाभ घेता येईल. अगदी कमी पैसेमध्ये इथं उपचार केला जातो. अनेक गर्भवती महिला असतील, त्यांचे दर महिन्याला जे काही डोस असतील, परत लहान मुलं आहेत त्यांचे दर महिन्याला आपल्याला वॅक्सिन द्यावंच लागतं 5 वर्षापर्यंत. तर इथल्या ह्या आरोग्यवर्धिनी केंद्राचा नक्कीच सगळ्यांना लाभ घेता येईल. आणि इथल्या सर्व नागरिकांनी आवर्जून इथे म्हणजे कधी खरं आपण म्हणतो की आरोग्य हीच खरी संपत्ती असते, पण पूर्ण जीवनामध्ये
कधी ना कधी तर प्रत्येक वेळी येते, साधी सर्दी खोकला झालं तरी आपण डॉक्टरांकडे जातो. तर नक्कीच इथल्या दवाखान्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. आज चारी नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये आरोग्य मंदिर म्हणून जे सरकारच्या माध्यमातून PCMCच्या माध्यमातून जी योजना आहे ती आपल्यापर्यंत खऱ्या अर्थानं खूप वेळा उशीर झाला. कारण की आपण वर्षापूर्वीच मीनाताई डेअरींच्या माध्यमातून त्याला लेटर दिलं होतं की आपण हा हॉस्पिटल लवकरच चालू करा म्हणून. परंतु काही अधिकारी कर्मचारी वर्ग नसल्यामुळे या ठिकाणी थोडासा उशीर झाला. परंतु काय हरकत नाही, काही गोष्टी त्या ठिकाणी अडचणी येत होत्या त्याच्यामुळे उशीर झाला. परंतु आज साईनगर भागामध्ये आपण जर बघितलं सर्वसामान्य वर्ग या ठिकाणी राहत असतो. खऱ्या अर्थानं या आरोग्य मंदिरासाठी सर्व भागातून आपले आझादनगर असेल, साईनगर असेल, साई चौक असेल, आपल्या इथल्या सर्व कॉलन्यांमधून सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व आपल्या शिवसेना पदाधिकारी सर्व ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित झाले. कारण की आपण सर्वांनी एक आपुलकीचं आणि जिव्हाळ्याचं नातं आमचे जे आहे त्याच्यामुळे आपण सर्वजण एका मेसेजवर न फोन करता आपण सर्वजण उपस्थित झाला. त्याबद्दल मी आपलं सर्वांचं मनापासून आभार मानतो. कारण की वेळेअभावी प्रत्येकाला आपण फोन करू शकत नाही. कारण की आपल्या प्रभागच इतका मोठा आहे की साईनगरपासून ते गुरुद्वारा तर इथपर्यंत प्रभाग मोठा आहे. आपण जर बघितलं तर फक्त रस्ते जे आहेत ते फक्त मेन हायवेचे रस्ते चांगले, परंतु आतले जे रस्ते त्यांची रावेत असन, गुरुद्वारा असन, किवळे असन, साईनगर त्यांची बिकट परिस्थिती. परंतु आपण नोव्हेंबरनंतर आपण त्या ठिकाणी अजून वेगवेगळ्या प्रकारची कामं करणार आहोत. आज जर बघितलं तर प्रत्येक ठिकाणी खड्डे किंवा पाऊस जास्त झाला, परत लाईटीचं मध्ये समस्या आल्या, अशा बऱ्याचशा अडचणी आमच्यावर येत गेल्या. त्याच्यामुळं हे मार्ग काढतपर्यंत कचऱ्याचा एक झाला की त्यामध्ये त्या ठिकाणी 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला खऱ्या अर्थानं. त्यामुळं देखील कचऱ्याचे प्रॉब्लेम होतात. म्हणजे ज्या गोष्टी छोट्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. हॉस्पिटलच्या उद्घाटनानिमित्त आपल्याला सांगतो की त्या गोष्टीमुळे थोड्याशा अडचणी येत चालतात. परंतु आपल्या लोकांनी जो आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार. आपण नेहमी आमच्या प्रत्येक कार्यक्रम असेल तर आपण सर्वजण नेहमी एका मेसेजवर त्या ठिकाणी उपस्थित राहतो आणि तो विश्वास नेहमी असाच तुमचा आम्ही कायम ठेवणार. आणि आपण जे आमच्या इलेक्शनच्या दरम्यान आपण सर्वांनी खूप मनापासून काम केलं आणि साईनगरनी जे आपल्याला जे भरघोस असं वोटिंग दिलं खऱ्या अर्थानं आज तुमच्यामुळे आज नगरसेवक म्हणून आम्ही या ठिकाणी उभा आहोत. असं तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहून द्या. आणि जे आपल्या प्रभागामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जे आपल्याला गोष्टी आहेत, गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, आता आरोग्य मंदिर, आपण मोठं हॉस्पिटलचा पण विचार करू. या ठिकाणी अंगणवाडीचा असेल, चारी नगरसेवक आम्ही त्या ठिकाणी अंगणवाडीसाठी पण देखील प्रयत्न करू. आणि ज्या पाण्याच्या टाक्या आपल्या इथं आहेत परंतु आपल्याला पाणी काही कॉलन्यांमध्ये येत नाही, परंतु आपल्याला ज्या ठिकाणी आदर्शनगर असेल, किवळे असेल त्या ठिकाणची पाण्याच्या टाक्या जर चालू झाल्या तर आपलं साईनगरचं पाणी फक्त साईनगरला आहे. आता तसं थोडं पाणी डिवाईड केलं जातं आणि काही जुन्या लाईनी आहे त्याच्यामुळे वॉल बंद झालं, त्याच्यामुळं पाणी कमी येतं आणि कमी दाबाने. तर ह्या गोष्टी आमचं आता निरीक्षण चालू आहे. बऱ्याच कॉलन्यांना पाणी बंद पडलं होतं, आपण चालू केले. आता इथलेच आपल्या कॉलनीला मीनाताईंच्या यांच्या कॉलनीला पाणी कमी, ते आपण त्यांना सांगितलं, ते देखील प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह आहे. हळूहळू आपल्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी करू. पण पाणी, रस्ता, लाईट ह्याच प्रश्न अजून मिटलेले नाहीत आपल्या इथे. तर हे मिटले असते तर आपण अजून कुठेतरी मोठ्या ह्या ठिकाणी गेलो तर आरक्षण गार्डन असेल, या बऱ्याचशा गोष्टींसाठी गेलो, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणायच्या. परंतु या गोष्टींना काही नियम असतात, अटी असतात, काही निधी असतो तो आणावा लागतो. तर ह्या गोष्टींना देखील काही शासकीय अडचणी येत असतात. त्याच्यामुळे आपण सर्वजण आमचे त्यामुळे थोडे समजून घ्या. आणि निश्चित कोणाला काय अडचण आली तर चारी नगरसेवकांना आपण कधी फोन करून आपली अडचण दूर करू शकता. सरांनी आता भाषण दिलं, सरांचं देखील गावाला असताना त्यांची 2 कुत्री होती पिल्लं, ती मेली होती. जवळपास खूप वास सुटला होता. लगेच सरांचा फोन आला, लगेच त्यांचं ती स्वच्छता करून दिली. आपण छोट्या कामापासून मोठं काम करतो. उदाहरण द्यायचं झालं तर छोटं दिलं म्हणून. त्याच्यामुळं आपल्या बारीक गोष्टी ज्या आपल्याला आजाराला कारणीभूत ठरू शकतात, गोष्ट छोटी होती परंतु त्याने आजार पसरला असता. अशा गोष्टी देखील आपण लक्षात घेतो. या ठिकाणी डॉक्टर मॅडम आहेत, प्रश्राद्ध डॉक्टर, ह्या सर्व स्टाफ हा खूप उत्तम किवड्यामध्ये देखील आणि आरोग्य मंदिरामध्ये मॅडमच्या मार्गदर्शनाखाली खूप काम करत. जवळपास मला 6 आरोग्य मंदिर आपल्या इथं असतील, 6 ते 7 सगळे आरोग्य मंदिर व्यवस्थित चालू आहे. काम पण देखील चांगले, डॉक्टर देखील खूप चांगले. त्याच्यामुळं आपल्या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे डॉक्टरांची सुविधा आपण देतो. त्यानंतर इथं जे वेळोवेळी ज्या गोष्टी फ्री असतील, चेकअप असणं आपण करत देत. कारण की माणूस आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे लक्ष कमी देतो. परंतु माझी सर्वांना विनंती राहील की थोडं जरी आपल्याला काहीतरी वाटलं की आपल्या शरीरामध्ये बदल होते तर निश्चित आपण या ठिकाणी डॉक्टरांशी संपर्क साधून भेट देऊन आपल्या उपचार केला पाहिजे. कारण की आजकाल माणसाला कोणता आजार कधी उद्भवून सांगता येत नाही. कारण की खाण्याची प्रक्रिया वाढली, भेसळ वाढली.
माणसाचं अवळी जेवण वाढलंय, त्यानंतर अवेळी उठणं, या बऱ्याचशा गोष्टी आपण झोपण कधी पण घेतो. म्हणजे आपण जे सकाळचे पहिले लोक काम करायचे ते आपण 12-1 नंतर करतो. अशा बऱ्याचशा गोष्टींमुळे शरीरामध्ये बदल होत चालल्यात. निष्काळजीपणे करू नका, आपण या हॉस्पिटलला व्हिजिट द्या आणि हे जे हॉस्पिटल चालू झाले निश्चित आपण लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा, जेणेकरून गोरगरीब जनतेला याचा लाभ घेता येईल. या ठिकाणी मेडिसिन देखील उपलब्ध असतात, काही फ्री पण असतात. तुम्हाला वेळोवेळी बाहेर सूचना त्या ठिकाणी यांच्या माध्यमातून फलक लावली जाते. फक्त आपल्या जवळच्या लोकांना आपण सहकार्याने आवर्जून या ठिकाणी हॉस्पिटलला भेट द्यायला सांगा आणि आपण सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या. या ठिकाणी एवढंच बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण आयुष्यमान आरोग्य वर्धिनी या साईनगर मामुर्डी येथील दवाखान्याचे उद्घाटन आमच्या 4 नगरसेवकांच्या म्हणजे ऐश्वर्याताई तरस असतील, नीरज भाऊ तरस असतील, बापूसाहेब काकडे आणि मी स्वतः धर्मपाल तंत्रपाडे आणि या साईनगरमधील देसाई साहेब असतील, निरफळ साहेब असतील, भागवतकर काका असतील, आमच्या मीनाताई असतील आणि सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिक यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे डॉक्टर मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि आमचे चेअरमन सरपंच राजेंद्रजी तरस यांच्या प्रमुख उपस्थिती आहे या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आमचे सर डॉक्टर फरकन या ठिकाणी उपस्थित आहेत. साईनगर मामुर्डी हा परिसर गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर या ठिकाणच्या बऱ्याच अडचणी होत्या, पण या अडचणी सोडवण्याचं 25 वर्षामध्ये काही प्रमाणात काही लोक कमी पडलेले आहेत. पण ह्यावेळेस जे 4 नगरसेवक आले, हे 4 नगरसेवक ग्राउंड लेवलचे नगरसेवक आलेले आहे आणि प्रत्यक्षात कामाची जाण आहे. तर त्याच्यामुळे मी इथल्या साईनगरच्या सगळ्या नागरिकांना, आता आम्हाला काय 5 ते 7 महिने झालेले, अजून थोडंफार आम्ही तिथं स्थिरपणे झालो. आता आमचं प्रभाग समिती आता काय तयार झालेली आहे, त्याच्यामुळे थोडंसं फार मागं पुढे वेळ होईल. नाही तर तुम्ही म्हणणार की बाबा काल सांगितलं तर आज का नाही झालं, तर थोडंफार मागं पुढे होणार आहे. कारण का महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत एवढे उस्ताद आहेत का ते कुठलीच गोष्ट काही हाती लागू देत नाही. आणि आता आम्ही पण उस्तादपणा करणार आहे, कारण का 6-7 महिने झालं, 4-5 महिने झाल्यानंतर आम्ही पण थोडाफार अभ्यास करतच आहे. त्यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा या ठिकाणी 4 नगरसेवकाच्या वतीनं आपल्याला आश्वासित करतो ते मिळणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्यवर्धिनीची जी निर्मिती झालेली आहे, ही आरोग्यवर्धिनीची निर्मिती ही शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी झालेली आहे. तर त्याच्यामुळे आपण आशा वर्करच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर लोकांच्या माध्यमातून म्हणा घरोघरी पोहोचून त्यांना कसा लाभ देता येईल याचं आपण या ठिकाणी प्रामुख्याने नियोजन करावं. त्याचप्रमाणे या परिसरामध्ये जेव्हा आपण आरोग्यवर्धिनीच्या माध्यमातून एक कमिटी असते आपली मॅडम, त्या कमिटीवर या ठिकाणचे जे आपण रावेतमध्ये बऱ्याच लोकांना घेतलेलं आहे, तर या ठिकाणी निरपळ साहेब असतील, देसाई साहेब असतील, आपल्या मीना मॅडम असतील, भागवतकर साहेब असतील, आमचे डॉक्टर सर असतील, भाईजे सर असतील, आमचे साडू भागवतकर तुमचे ते साडू खरात असतील, हे म्हणजे सर्व असे जे ज्येष्ठ लोक आहेत यांना या ठिकाणी घ्यावं, यांचा उपयोग आपल्याला होणार आहे. मी अधिक न बोलता ते या तुमच्या आरोग्यवर्धिनीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. शिवसेना पक्षाच्या महिला पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माता भगिनी आणि नागरिक, आज आपल्या साईनगरमध्ये या आरोग्य मंदिराचं या ठिकाणी आज उद्घाटन झालं असं आज सगळ्या नगरसेवकांनी जाहीर केलं. आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आयोजित करून सगळे डॉक्टर असतील आणि सगळा स्टाफ असेल ह्या सगळ्यांनी हे नियोजन केलं. आपल्या हातून चांगली सेवा घडणार आहे आणि साईनगर भागात मला पहिल्यांदाच हे मंदिर खुलं झालेलं आहे. साईनगर वासियांना ह्या 4 नगरसेवकांच्या वतीनं आजपासून मला वाटतं पहिलं चांगलं ठोस काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे असं मी जाहीर करतो. आणि हे सगळं करण्यामागं ज्यांनी परिश्रम घेतले याची सुरुवात मीनाताईंपासून झाली. मीनाताईंनी आमच्यासोबत पाठीमागलं, माझ्या पाठीमागे लागून, निलेशच्या पाठीमागे लागून म्हणजे आम्ही सगळे त्यात पाठपुरावा केला आणि आज त्याचं खऱ्या अर्थानं लोकांसाठी लोकार्पण खुलं झालेलं आहे असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्वांचं या ठिकाणी आपले 3रे महापौर धर्मभाऊ तंत्रपाळे यांच्या वतीनं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नंबर वार्ड मध्ये 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. हे चेहरे नवीन आहेत, परंतु हे कामाला महत्व देणारे, वेळेला महत्व देणारे तरुण तडफदार. आज धर्मपाल तंत्रपाळे आपल्या 16 नंबर मधून निवडून आलेले आहेत. आदरणीय निलेश तरस 16 नंबर मधून निवडून आलेले आहेत. आदरणीय तरस मॅडम याही आपल्या 16 नंबर मधून निवडून आलेले आहेत. आणि यांना लोकांनी
अतिशय विश्वासाने निवडून दिलेला आहे बंधू भगिनींनो. या 16 नंबर वॉर्डसाठी डॉक्टर दाहिंजे सरांनी आमदारांबरोबर मिटिंग लावली, आयुक्तांबरोबर मिटिंग लावली, पण कधी कामं झाली नव्हती. जेव्हा हे निवडून आले 4 व्यक्ती, तेव्हा यांनी मला फोन केला, राजेंद्र तरस, खास विश्वासू माणूस, सर तुमच्या समस्या सांगा. निलेश भाऊंचा फोन आणि आमचे तंत्रपाळे यांचाही फोन. तंत्रपाळ्यांचा माझे संबंध 2011 पासून आहे. ते वेळोवेळी शिवाजी विद्यालयात होते. मी 11 to 18 तिथंच होतो सर, पण मी राजकारणामध्ये नव्हतो, कारण मी सर्व्हिस मध्ये असल्यामुळे बोलता येत नाही आपल्याला त्याच्याविषयी. परंतु ही जी 4 माणसं आहेत, बापूसाहेब कातळे, ही जी 4 माणसं आहेत ना, ही आपल्या कुटुंबातला घटक आहे. ही हक्काची माणसं आहेत, ही विश्वासानं काम करणारी माणसं आहेत. जिथं कमी तिथं आम्ही, हाच त्यांनी रेष कायमस्वरूपी ठेवलेले आहे. तुमच्या आमच्या सुखदुःखात आनंदात सहभागी होणार आणि ज्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या इथं तुम्हाला देणार. आज आनंद एवढा होतोय की आता ज्या का स्वीट होमचं उद्घाटन केलं, अहो तसलं स्वीट होम निगडीमध्ये सुद्धा नाही, प्राधिकरणात कुठल्याच नाही. मला वाटतं निलेश भाऊ होते तिथं, हे पण नंतर आले असतील. ही जी घडामोड होती, हे जे प्रगतीचं पाऊल उचललेलं आहे ना, हे पाऊल हे विश्वासाचं आहे. बंधू भगिनींनो, ज्या दिवशी ही माणसं ये ना प्रतीक. मला समन्वय साहेब या. समन्वय साहेब या. कार्यकर्ता पण रात्रीचं कसं जिवंत कार्यकर्ते असणं पण काळाची गरज आहे. चला. मॅडम तर मित्रांनो, मी आत्ताच जाऊन आलेली आहे. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आहे? व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, पण सगळं दाखवणं गरजेचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तेवढ्याला लाईक करा, शेअर करा आणि साईनगरमधून तुम्ही कोणी व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईबसुद्धा करा.